गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही 53वी कथा. संतांची यात्रा त्रिवेणी संगमी प्रयागाला आली. गंगा यमुनेचे वेगळेपणाने जाणवणारे पाणी पाहून सर्वांना आनंद झाला, धन्यता वाटली. सोपान मुक्त तर अगदी आनंदून गेली होती. प्रवाहाला वेग होता. नावेकरी त्या प्रवाहातून यात्रेकरूला गंगा यमुनेच्या धारेत नेऊन आणत होते. घाटावर तशी गर्दी होती. कोणाची श्राद्ध तर्पणे चालली होती, कोणी गंगापूजन करीत होते, कोणी दानधर्म करीत होते, कोणी अन्नछत्र उघडून बसले होते व लोकांना बोलावून नेऊन जेवण देत होते. संत मंडळींनी घाटावरच जरा गर्दी नाही अशी मोकळी जागा पाहून मुक्काम टाकला होता. सर्वजण गोलाकार बसले होते. ज्ञानदेव म्हणाला, नामदेवा, आता एखादे कीर्तन होऊ दे. तुझी रसाळवाणी ऐकली की साऱ्या प्रवासाचे श्रम कसे झटकन दूर होतील. आणि बरं का नामा, तूही थकलास तेव्हा आपण थोड्या वेळानेच कीर्तन करू. पण नामदेव म्हणजे उत्साहाची मूर्ती होती. कीर्तनाचे नाव काढले व नामाने चिपड्या हाती घेतल्या. नामदेव म्हणाला, ज्ञानदेवा, पांडुरंगाचे नाव घेण्याने श्रम दूर होतात असे तूच म्हणतोस. मग मी थकलो म्हणून कीर्तन थोड्या वेळाने सुरू का म्हणून करावयाचे? बरं ते जाऊ दे. कोणते आख्यान लावू? मुक्ता म्हणाली, काका, वसुदेव देवकीचे कृष्ण जन्माचे आख्यान लावा. काका, कृष्ण विठ्ठल सर्वसारखेच की. नामदेव म्हणाला, होय होय मुक्ताबाई, सारी देवदेवता सारखीच. आज तुझ्या आवडीचं आख्यान लावू तर ऐका. नामदेवाने विठ्ठलाच्या नावाचा गजर केला. सर्वांनी त्याला साथ दिली. वसुदेव देवकीच्या विवाहाचा सोहळा पार पडला. देवकीची पाठवणी करण्याची वेळ झाली. देवकीसाठी उत्तम रथ शृंगारून आणला. रस्तोरस्ती हळदी कुंकवाचे व केशराचे सडे घातले. फुलांच्या माळांनी रस्ते सुशोभित केले गेले. जागोजागी दासी फुलांच्या करंड्या घेऊन उभ्या होत्या. देवकी वसुदेवाबरोबर राजमहलाच्या दारात आली. देवकीच्या मागे कंस होता. देवकीने मागे वळून पाहिले. कंसाशी दृष्टादृष्ट झाली आणि देवकीला अश्रू आवरता आले नाहीत. कंसाच्याही सहनशीलतेचा बांध फुटला व त्याच्याही डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. पण देवकीने तसेच पाऊल पुढे टाकले व ती रथात बसणार इतक्यात सर्वांना आकाशवाणी ऐकू आली. कंसा, सावध हो. ज्या देवकीची तू इतक्या प्रेमाने पाठवणी करीत आहेस तिचा 8वा पुत्र तुझा वध करील. मृत्यूच्या भयाने कंसाच्या जीवाचा थरकाप उडाला आणि क्षणात चित्र पालटले. कंसाचे अश्रू गळणारे डोळे आता अंगार ओकू लागले. माझ्या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या देवकीला आता नीट सांभाळा असे म्हणून वसुदेवाला सांगणारा कंस आता तिच्या प्राणाचा घोट घेण्यास तयार झाला होता. कंसाच्या बलदंड बाहूंच्या संरक्षणात मोठ्या झालेल्या देवकीला ते कंसाचे बाहू आता फासाचे विळखेच वाटले होते. देवकीही ती आकाशवाणी ऐकून भेदरून गेली होती असे वर्णन करून नामदेवाने सांगितले. रथात चढणाऱ्या बहिणीच्या केसाला धरून कंसाने तिला मागे खेचले व तलवारीने तिचा घात करण्याचा प्रयत्न केला. पण लोकांनी त्याला समजावल्यामुळे व त्यातून एक पर्याय म्हणून कंसाने वसुदेव देवकीला राजवाड्याच्या अंधार कोठडीत बंदिवासात ठेवले व त्यांच्यावर कडक पहारा ठेवला. वसुदेव देवकी यांना कळून आले की आपल्या पोटी प्रत्यक्ष परमेश्वर जन्माला येणार आहे आणि म्हणून त्यांनी पहिल्या 6 बाळांच्या मृत्यूचे दुःख सहन केले. 7वा गर्भ तर जिरून गेल्यामुळे नाहीसा झाला व 8व्या मुलीच्या हत्येचा प्रसंग पाहावा लागला. पण तिने दिलेल्या आकाशवाणीप्रमाणे 8वे मूल गोकुळात सुखरूप होते. म्हणजे त्या बाळाच्या विरहाच्या वेदना त्यांनी 14-15 वर्षे सहन केल्या. एवढे दारुण दुःख कशासाठी सहन केले? तर शेवटी कंसवधानंतर झालेल्या भेटीसाठी. समारोप करताना नामदेव म्हणाला, परमेश्वराच्या क्षणाच्या भेटीसाठी साधकाला साधनेचे कष्ट सहन करावे लागतात, पण त्या भेटीने सगळ्यांचे सार्थक होते व जीवनाला पूर्णत्व येते आणि केवळ समाधान शांती प्राप्त होते. नामदेवाने श्रीकृष्ण जन्माचा असा आगळाच दृष्टिकोन मांडला होता. वसुदेव देवकीच्या दारुण दुःखाचे वर्णन करून सांगताना व ऐकताना सर्वांची हृदय हेलावली गेली. त्यातल्या त्यात मुक्ताचे हृदय जास्त गलबलून आले व तिच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. तिला आपल्या दुःखाचा आवेग आवरता येईना. नामदेवाचे कीर्तन संपले. जमलेल्या लोकांनी नामदेवापुढे अनेक खाद्यपदार्थ ठेवले. त्यात लाह्याही आल्या होत्या. निवृत्तीनाथांनी लाह्यांची एक मूठ घेतली व ते घाटाकडे जाऊ लागले. 4 पावले टाकली. त्यांनी मागे वळून पाहिले. ज्ञानदेव, सोपान व मुक्ता निवृत्तीनाथांच्या हालचालीकडे पाहत होते. निवृत्तीनाथांनी सर्वांना खूण केली. सर्वजण एक एक मूठ लाह्या घेऊन निवृत्तीबरोबर चालू लागली. चौघेही घाटावर आली. निवृत्तीनाथ पायऱ्या उतरू लागले. त्यांनी पाण्यातील पायरीवर पाय ठेवले व ते वरच्या कोरड्या पायरीवर बसले. त्यांच्या शेजारी ज्ञानदेव, सोपान व निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या मध्ये मुक्ताही त्याच पद्धतीने पाण्यात पाय ठेवून बसली.
आपणाला निवृत्तीनाथांनी येथे कशासाठी बोलावले याची कल्पना कोणाला नव्हती. निवृत्तीनाथांनी लाह्यांची मूठ पाण्यात सोडली. त्यातील 4 लाह्या पाण्यावर तरंगू लागल्या. तोच पाण्याच्या तळातून 2 तांबूस रंगाचे मासे वर आले व त्यांनी त्या लाह्या खाऊन टाकल्या. तसे निवृत्तीनाथांनी सोडलेल्या बाकीच्या लाह्याही माशांनी खाल्ल्या. निवृत्तीनाथांचे पाहून मुक्ता, ज्ञानदेव व सोपान यांनीही हळूहळू त्यांच्याजवळील सर्व लाह्या सोडल्या व माशांनी त्या खाल्ल्या. नंतर निवृत्तीनाथांनी पाण्यात उंजळ केली, हात सपाट केले. तसे मुक्ता, ज्ञानदेव व सोपानानेही केले. तेव्हा त्यांच्या हातावरून ते मासे सळसळ करीत फिरू लागले. त्या माशांच्या स्पर्शाने एक अनामिक शिरशिरी सर्वांच्या अंगातून निघून गेली. तो स्पर्श अर्थातच सुखद वाटत होता. मुक्ताला किंचित काळ नामदेवाच्या कीर्तनातील शब्दांचे विस्मरण झाले व ती माशांच्या हालचाली पाहण्यात गुंग झाली व तिने निवृत्तीनाथांना विचारले, दादा, तू आम्हाला इथे कशाला आणलेस? हे मासे पाहण्यासाठी? आणि एवढ्या नदीत हे 2च मासे कसे काय दिसतात आणि ते आपणाला घाबरत कसे नाहीत? निवृत्तीनाथ म्हणाले, मुक्ते, तू सूक्ष्म दृष्टीने त्या माशांकडे पहा, म्हणजे तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. मुक्ताने अंतर्दृष्टीने त्या माशांकडे पाहिले आणि पुढच्याच क्षणी तिच्या ओठातून एक अस्फुट व दाबलेला चित्कार बाहेर पडला, आई, बाबा. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांनी मुक्ताला सावरले नाही तर तिचा तोल जाऊन तर ती पाण्यातच पडली असती. ज्ञानदेवांनी डाव्या हाताने सोपानालाही जवळ धरले. काही क्षण तसेच गेले. पाणी भरलेल्या डोळ्यांनी मुक्ता त्या माशांकडे पाहत होती. ते मासे स्वतःच्या शेपटीवर उभे राहून मुक्ताकडे पाहत होते. सर्वांच्या डोळ्यातून आसवाचे थेंब पाण्यात पडले व विरून गेले. त्या दोन्हीही माशांच्या डोळ्यात आपल्या 4ही बालकांना पाहून पाणी तरळले असेल, पण ते कोणालाच दिसू शकले नाही. मुले पाहून माशांच्या मनात आले असेल, बाळांनो, हे आसू दुःखाचे नव्हे तर आनंदाचे आहेत. तुमची कीर्ती आम्ही ऐकली. घाटावर येऊन कित्येक लोक तुमच्याविषयी बोलत असत, ते आम्ही ऐकले आहे. आमची मनीषा पूर्ण झाली, आमचे जीवन धन्य झाले. तुम्हासारख्या बालकांना जन्म दिला, तुमची कीर्ती ऐकली. आता मागील सर्व दुःखे ही सुद्धा सुखदच वाटू लागली. अगदी वसुदेव देवकीला कृष्ण भेटल्यावर वाटले तसे. आणि पुढच्याच क्षणी एक उंच सुळकी मारून ते मासे पाण्याच्या तळाशी गेले व ते पुन्हा वर आले नाहीत. थोडा वेळ ते सर्व तसेच पाण्यात पाय ठेवून बसले होते. सोपान म्हणाला, निवृत्तीदा, हे मासे इथेच कसे आले? निवृत्ती म्हणाला, सोपाना, आपल्या आईबाबांनी याच ठिकाणी देहाचे विसर्जन केले होते. आपल्याला डोळे भरून पाहण्यासाठी ते आतापर्यंत येथे आपली वाट पाहत होते. आपणाला तर्पण करण्याचा अधिकार नाही, पण या लाह्या खाऊन त्यांची तृप्ती झाली, आपली भेट झाली. त्यांच्या आशा मनीषा शांत झाल्या. आता ते मुक्त झाले व वैकुंठाला गेले. मुक्ता निवृत्तीनाथांचे बोलणे ऐकून अंतर्मुख झाली. ती पाण्याच्या तळाकडे खोलवर पाहत राहिली. निवृत्तीने मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवला आणि मुक्ता एकदम शांत झाली. तेथून उठून सर्वजण आपल्या संत मेळ्यात येऊन सामील झाले. सर्वांनी या चौघांकडे पाहिले. सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळत होते. नामदेव पुढे झाला. त्याने ज्ञानदेवांना मिठी मारली. उज्जैनीचा राजा धर्माने राज्य करीत होता. राजा कलागुणांचा उपासक होता. संगीत, नृत्य, वाद्य, चित्रकला यातील श्रेष्ठ कलावंतांना राजाने आश्रय दिला होता. त्याचप्रमाणे वाक्सिद्धी असलेला असा ज्योतिषीही राजदरबारी आश्रयाला होता. त्याचे नाव वीरमंगल. वीरमंगल ग्रह, नक्षत्र, तारे यांचे भ्रमण व मानवी जीवनावर त्यांचा होणारा परिणाम जाणण्यात वाकबदार होता. त्याचे भविष्य कधीच चुकत नसे. त्यामुळे राजा प्रत्येक कार्यात वीरमंगलाचा सल्ला घेत असे. वीरमंगल हा राज ज्योतिषी होता, पण तसाच तो वर्णाश्रमातला उचित अशा कर्तव्य कर्माचे निष्ठेने पालन करणाराही होता आणि शिवाय भगवान महादेवाचा एकनिष्ठ भक्तही होता. यम, नियम, आसन, प्राणायाम वगैरे अष्टांग योग साधनेतही त्याची फारच चांगली प्रगती होती. एकदा राजा शिकारीला म्हणून अरण्यात गेला. दिवसभर अनेक ठिकाणी हिंडूनही त्याला मनासारखी शिकार मिळाली नाही. तहान लागली म्हणून तो पाण्याच्या शोधात असताना एका नदीकाठी आला. तेथील वनश्री व सृष्टी सौंदर्य अतिशय चांगले होते आणि त्या सौंदर्याला जिवंतपणा आणण्यासाठी जणू तेथे एक तरुण सुंदर परटीन कपडे धुत होती. प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊन राजाने पाणी पिऊन तहान भागवली व अंमळ विश्रांतीसाठी तो तेथेच एका झाडाखाली बसला. त्याची नजर सहज म्हणून कपडे धुणाऱ्या पर्यटिनीवर गेली. वयाने तरुण, सुडोल बांध्याची, काळ्या भोर केश कलापाची, चंद्राप्रमाणे गोल मुखड्याची, टपोऱ्या डोळ्यांची अशी पर्टीन पोटऱ्यांवर पातळाचा काचा मारून धुणे धुत होती. कपडे सुबकताना तिची वक्षस्थळीसुद्धा हादरत होती व ती मधून मधून राजाकडे तिरक्या नजरेने पाहत होती. असे ते कमनीय दृश्य पाहून राजाचे मन अस्थिर झाले व अचानक त्याच्या मनात वासना उत्पन्न झाली. त्याच क्षणी राजा सावध झाला. धर्माचे ज्ञान असलेल्या राजाने झटकन तेथून काढता पाय घेतला व तो राजधानीला परत निघाला. तो विचार करू लागला, धर्माचे ज्ञान असणाऱ्या माझ्या मनात परस्त्रीविषयी अशी इच्छा कशी
कशी उत्पन्न झाली? असे विचार मनात येण्याचे कारणच काय? का सध्याची ग्रहस्थिती काय आहे व माझ्या मनात अशा प्रकारचे विचार का उत्पन्न झाले याचा खुलासा आपण ज्योतिषाकडूनच करून घ्यावयास पाहिजे, असा विचार पक्का करून राजा राजवाड्यात आला. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरल्यावर राजाने वीरमंगलला विचारले, हे वीरमंगला, काल संध्याकाळची ग्रहस्थिती कशी होती व त्यामुळे माझ्या मनात कोणते विचार उत्पन्न झाले होते याचे तू उत्तर मला 7 दिवसाच्या आत दे. हे उत्तर तुझ्याकडून जर बरोबर आले नाही तर तुला राजदरबारात परत येता येणार नाही. वीरमंगल राजदरबारातून निघून गेला. त्याने राजाने सांगितलेल्या वेळेची कुंडली मांडली व राजाच्या कुंडलीशी अनेक प्रकारे ताडून पाहिली, पण कोणतीही विपरीत घटना घडल्याचे दिसत नव्हते. पण या कुंडलीवरून राजाच्या मनात काय विचार आले ते सांगणे वीरमंगलला शक्य होईना. त्याच्या मनात स्वतःविषयी असणारा अभिमान गळून पडला. ग्रहादिकांपेक्षा सुद्धा अशी एक शक्ती, अतींद्रिय शक्ती आहे की जिच्या योगे दुसऱ्याच्या मानसिक तरंगांची सुद्धा जाणीव होते, ते ज्ञान आपणाजवळ नाही याची वीरमंगलला खंत वाटली. ग्रह ज्योतिषावर जरी कितीही प्रभुत्व असले तरी त्यांनाही चालवणारा व जो सर्वांच्या ठाई विराजमान आहे त्या अचिंत्य प्रभूचे मात्र आपणाला यत्किंचितही ज्ञान नाही याची वीरमंगलला खंत वाटू लागली. जे आयुष्य या स्थूल स्वरूपाच्या ज्ञानप्राप्तीसाठी घालवले त्याऐवजी जर त्या अतींद्रिय प्रभूचे चिंतन केले असते तर जीवनाचे थोडेफार सार्थक झाले असते. वीतभर पोटाची खळणी भरण्यासाठी सीमित सत्ताधारी राजाची सेवा करण्याऐवजी या देहाच्या बाजीने जर मी सर्व सत्ताधीश अशा प्रभूची सेवा केली असती तर माझ्या या देहाचे जन्माचे सार्थक तरी झाले असते. परमेश्वरा, मी काय करू? राजाच्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकलो नाही तर उद्या मला दरबारातून मानहानी पत्करून दरबार सोडावा लागेल. तेव्हा हे प्रभो कृपा कर. नैराश्याने व पश्चातापाने दग्ध झालेला वीरमंगल असा विचार करीत राज रस्त्यावरून भटकत होता. तो तहान भूक विसरला होता, शिवाय त्याला वेळेचेही भान नव्हते. अशा अवस्थेत मध्यरात्रीच्या सुमारास राजरस्त्यावरील एका गणिकेच्या महालावरून वीरमंगल चालला होता. व्यवसायानिमित्त स्वतःच्या महालाच्या गवाक्षामध्ये बसलेल्या गणिकेने वीरमंगलला पाहिले. तेव्हा तिने आपल्या दासीला पाठवून त्याला वर बोलावून घेतले. वीरमंगलला कशाचेही भान नव्हते, त्यामुळे दासीच्या निरोपाबरोबर तो गणिकेच्या महालात गेला. वीरमंगल एक राजज्योतिषी आलेला पाहून गणिकेने त्याचा उत्तम सत्कार केला. हाताला धरून त्याला मंचकावर बसवले. पण वीरमंगलचा चिंताक्रांत चेहरा पाहून तिने त्याच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा वीरमंगलने तिला स्वतःची समस्या सांगितली. तो प्रकार ऐकून गणिकेने थोडे चिंतन केले व म्हणाली, वीरमंगल महाराज, आपण भाग्यवान आहात आणि मीही भाग्यवान आहे, कारण मी आपल्याला मदत करू शकेन. आपली समस्या सुटून जाईल. वीरमंगलला गणिकेचे ते शब्द ऐकून आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे गणिके, तू या संबंधी मला कशी काय मदत करू शकतेस? काय तुला या अतिंद्रिय शक्तीचे ज्ञान आहे की जेणेकरून तू दुसऱ्याच्या मनात चाललेली वैचारिक स्पंदनेही जाणू शकतेस? गणिका म्हणाली, होय वीरमंगला, पण तुला जे वाटते तसे ते उच्च अतिंद्रिय शक्तींचे ज्ञान नाही. माझ्या व्यवसायापुरते व लोक भुलावणीपुरते ते ज्ञान मला प्राप्त झाले आहे. वीरमंगल म्हणाला, हे गणिके, हे ज्ञान देणारे तुझे गुरु कोण आहेत? मला कळेल का? गणिका म्हणाली, वीरमंगला, तुला अपेक्षित ज्ञान देणारे गुरु ते नव्हेत, तुझे गुरु वेगळे आहेत. वीरमंगल म्हणाला, असो गणिके, पण आता तू मला सांग की राजाच्या बाबतीत त्या दिवशी संध्याकाळी काय प्रकार झाला? आणि गणिकेने जसे त्यावेळी घडले ते सर्व वीरमंगलला सांगितले व राजाला कसा पश्चाताप झाला हेही सांगितले. हे सर्व ऐकून वीरमंगलला आश्चर्य वाटले. त्याने गणिकेचे आभार मानले व तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी वीरमंगल राजा दरबारात हजर झाला. राजाला त्याने काय प्रकार घडला ते सांगितले. राजाला वीरमंगलचे अगाध ज्ञान ऐकून आनंद झाला. त्याने वीरमंगलला बक्षीस देण्यासाठी सेवकाला हाक मारली. तेव्हा वीरमंगल राजाला म्हणाला, महाराज, आपला सत्कार मी स्वीकारू शकत नाही. तसेच आपल्या दरबारातून मी आत्ताच कायमचा निघून जात आहे. आपण मला सेवेतून मुक्त करावे, कारण हे ज्ञान माझे नाही तर एका गणिकेचे आहे. माझ्या भाग्यवशात ती मला भेटली व आपली झालेली परिस्थिती तिने जाणून ती मला सांगितली व मजवर येणाऱ्या संकटाचे निवारण केले. हेच महत्त्वाचे आहे. मी आता जातो. असे म्हणून वीरमंगलने राजाला नमस्कार केला व दरबाराच्या बाहेर पडला. शिवभक्त वीरमंगल महाकालेश्वर मंदिरात आला व महाकालेश्वराची उपासना करू लागला. दिवसामागून दिवस जात होते. वीरमंगलची उपासना कडक होत चालली होती. तशी त्याची सद्गुरू भेटीची तळमळ वाढत होती. पण या कडक उपासनेने वीरमंगलची गात्रे शिथिल होत चालली होती. महाकालेश्वराचे दर्शन व सद्गुरूच्या चरणांचे दर्शन या जन्मी शक्य होते की नाही याची चिंता वीरमंगलला लागली. आणि एक दिवस स्वप्नात महाकालेश्वराचे दर्शन वीरमंगलला झाले. भगवान महाकालेश्वर म्हणाले, वीरमंगला, तुझ्या उपासनेवर मी प्रसन्न आहे. तुझी सद्गुरू भेटीची इच्छा पूर्ण होईल व तू येथेच त्यांची वाट पहा. त्यांचे नाव ज्ञानेश्वर आहे. ते यात्रेनिमित्त येथे येतील, त्यावेळी तुला त्यांचे दर्शन होईल. वीरमंगलने स्वप्नात महाकालेश्वराच्या चरणी मस्तक ठेवले व त्याला जाग आली. दृष्टांताचे स्मरण होऊन वीरमंगलला आनंद झाला. आता त्याचे डोळे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांकडे लागले. देवळात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची
तो चौकशी करावयाचा. वीरमंगल आता दिवसेंदिवस थकत चालला होता. सद्गुरू ज्ञानदेवांची तो डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता आणि भाग्याचा तो क्षण उगवला. वीरमंगल प्रार्थना करीत होता, हे देवाधिदेवा, महादेवा, महाकालेश्वरा, या जगावर तुझीच सत्ता आहे. जीवाच्या प्राचीनाची दोरी हलवून तूच त्यांना नाचवत असतोस. तूच भूत भविष्याचा ज्ञाता आहेस. तुला अज्ञात असे काहीच नाही भगवंता. तुझ्या दृष्टांताच्या आधारावरच मी आतापर्यंत जीव धरून आहे, पण आता मी काही जास्त दिवस राहीन असे मला वाटत नाही. भगवंता, या दृष्टीला सद्गुरूंचे दर्शन व्हावे हीच इच्छा आहे. त्यांचा कृपाहस्त एकदा मस्तकी ठेवला गेला की या जीवनाचे सार्थक झाले. हे शंभो, शिवशिव, ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि पंढरीच्या भक्तगणांनी महाकालेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला. त्यांच्या कानी ज्ञानदेवाचा जय जयकार केला. तेव्हा ते पाहू लागले की हा जय जयकार कोणी केला. तो त्यांना दिसले की देवळाच्या कोपऱ्यात एक म्हातारा ज्ञानदेवांच्या नामाचा जप करीत आहे. बरोबरीच्या मंडळींनीही ज्ञानदेवांना ही गोष्ट सांगितली. ज्ञानदेव देवळात आले व वीरमंगलच्या समोर उभे राहिले. बाजूच्या लोकांनी वीरमंगलला कल्पना दिली की ज्ञानेश्वर महाराज हेच होय. ज्ञानदेवांचे नाव ऐकताच व तरुण मूर्ती व तेजस्वी रूप पाहताच वीरमंगलचा भक्तिभाव उचंबळून आला व त्या लाटांनी नेत्रांच्या किनाऱ्याला ओलांडून बाहेर शिंपण केले. वीरमंगल तसाच ज्ञानदेवांच्या पायी डोके ठेवू लागला. ज्ञानदेव झटकन खाली बसले व म्हणाले, भगवान महाकालेश्वराने तुझ्यावर कृपा केली आहे. तुला जे काही मिळवण्याची इच्छा होती ते मिळाले आहे. वीरमंगल म्हणाला, गुरु महाराज, आपण मजवर कृपा करावी व मला आपणाबरोबर घेऊन जावे. आपला सहवास माझे मनोरथ पूर्ण करील. ज्ञानदेव म्हणाला, वीरमंगल, तुम्ही खूपच थकला आहात. आता तुम्हाला प्रवास झेपणार नाही. आम्ही येथे आहोत तोवर तुमच्याबरोबर आहोत. आपण निश्चिंत असावे. 4 दिवसांच्या संत सहवासाने वीरमंगल भारून गेला. कथा कीर्तनाचा गजर देवळात नित्य होत होता. वीरमंगलचे डोळे हा सोहळा पाहून निवून गेले. सुखाचे दिवस कसे जातात ते समजतच नाही. ज्ञानदेवांनी पुढील प्रवासाच्या निघण्याविषयी वीरमंगलला सांगितले. ते ऐकून सद्गुरू विरहाचे दुःख एवढे दाटून आले की वीरमंगलने ज्ञानदेवांच्या पायी मस्तक ठेवले. ते पुन्हा उचललेच नाही. वीरमंगलच्या आयुष्याचे सोने झाले. सद्गुरू ज्ञानदेवांनी सत्शिष्य वीरमंगलाच्या देहाला स्वहस्ते समाधीस्थानी ठेवले. 2 अश्रूंची भावसुमने अर्पण केली आणि पुढील प्रवासाचे प्रस्थान ठेवले. धन्यवाद.